महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलाय। महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे। मुंबईतील 36 मतदारसंघांपैकी 22 मतदारसंघ महायुतीच्या तर 14 मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झालेत। मात्र मुंबईत मराठी भाषिक आमदारांची संख्या घटल्याचं समोर आलंय। बघूया। मुंबई म्हटलं की मराठी हे एकेकाळचं समीकरण। जागतिक पातळीवर मुंबई ही मराठी माणसाची ओळख। मराठी अस्मितेचा मुंबईत मोठा लढा उभारला होता। मात्र याच मुंबईत आज मराठी आमदारांची संख्या घटल्याचं समोर आलेलं आहे। मुंबईत मराठी आमदारांची संख्या 23 वर आली आहे। 2024च्या निकालावर एक नजर टाकल्यास अमराठी आमदारांची मोठी यादी समोर येते। यामध्ये मलबार हिल मधून मंगल प्रभात लोढा, घाटकोपर पूर्व मधून पराग शहा, मुलुंड मधून मिहिर कोटेचा, चारकोप मधून योगेश सागर विजयी झालेत। मुरजी पटेल यांचा विजय झाल्यानं गुजराती आमदारांची संख्या 5 वर गेली आहे। बोरेगाव विधानसभा मतदारसंघातनं विद्या ठाकूर विजयी झाल्यात, तर बोरिवलीतून संजय उपाध्याय हे निवडून आल्यामुळे उत्तर भारतीय आमदारांची संख्या 2 झाली आहे। सायन कोळीवाडा मतदारसंघातनं कॅप्टन तमिळ सेल्वन यांचा विजय झालाय। ते मुंबईतले एकमेव दाक्षिणात्य आमदार आहेत। तर मुंबादेवी मधनं अमीन पटेल, मालाड पश्चिम मधनं असलम शेख, मानखुर्द शिवाजीनगर मधून अबू आझमी, अणुशक्तीनगर मधून सना मलिक आणि वर्सोवा मतदारसंघातनं हारून खान या 5 मुस्लिम उमेदवारांचा विजय झालाय। 2019च्या निवडणुकीत अमराठी आमदारांची संख्या 11 होती। 2024 मध्ये मुंबईतील 36 मतदारसंघांपैकी 13 मतदारसंघात अमराठी उमेदवार विजयी झाले। यामध्ये भाजपकडे 8 मराठी तर 7 अमराठी भाषिक आमदार आहेत। त्याचप्रमाणे शिवसेनेकडे 5 मराठी, 1 अमराठी आमदार, राष्ट्रवादीकडे 1 अमराठी आमदार आहे। सोबतच महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे सर्वाधिक 9 मराठी तर 1 अमराठी आमदार आहेत। त्यासोबतच काँग्रेसकडे 1 मराठी, 2 अमराठी आमदार तर समाजवादी पक्षाकडे एकमेव अमराठी आमदार आहेत। मराठी आमदारांची संख्या कमी झाल्यानं चर्चेचा विषय झालाय। त्यामुळे मराठी माणूस टिकवणं आवश्यक असल्याचं मत सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केलंय। मराठी भाषा टिकली पाहिजे आणि मराठी भाषा, मराठी शाळा या महाराष्ट्रामध्ये टिकल्या पाहिजे। त्याकरिता आपल्याला प्रश्न मांडणारे मराठी आमदार किंवा मराठी उमेदवार आपण त्या ठिकाणी निवडून पाठवले पाहिजे। मराठी आमदार असेल तरच मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठीचा प्रश्न सोडवू शकतात विधानसभेत, अन्यथा इतर भाषिक आमदार मराठी माणसांचा प्रश्न सोडवू शकत नाहीत। तसेच मराठी आमदार निवडण्यासाठी मराठी माणसांमध्ये आणि महाराष्ट्रीय माणसामध्ये एकजूट असणं गरजेचं आहे। महाराष्ट्राची मूळ भाषा मराठी, मात्र राजधानी असलेल्या मुंबईत मराठी भाषिक आमदारांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसतेय। त्यामुळे येणाऱ्या काळात मराठी माणूस टिकवणं आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हक्काचा लोकप्रतिनिधी असणं हे सर्वच राजकीय पक्षांनी लक्षात घेणं गरजेचं आहे। अन्यथा विधिमंडळात मुंबईचा मराठी आवाज मात्र क्षीण होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।